मुलांना रोज रोज वेगवेगळा नाश्ता हवा. तर नाश्ता असा की आपल्याला वाटतं मुलांना सगळ्या भाज्या पोटात गेल्या पाहिजे, त्यांचं पोषण मूल्य नीट झालं पाहिजे. तर असाच हा एक मस्त छान पर्याय आहे की जेणेकरून नाश्त्याला पोटभरीचा नाश्ता असं म्हणता येईल आणि सगळ्या भाज्या, सगळं पोषण मूल्य आपल्याला मुलांनासुद्धा देता येईल. करायला अतिशय सोपा पण एकदम चविष्ट. तर चला मग बघूया रेखाच्या कुक हाऊसमध्ये हा नाश्ता कसा करायचा. तर यासाठी शिमला मिरची घेतली आहे, गाजर मी धुवून त्याच्या पिलरनी साल काढून घेतली आहे, एक टोमॅटो आणि एक कांदा. तुम्ही याच्यामध्ये आणखीन दुसऱ्या भाज्यांचा पण वापर करू शकता. तर हे सगळं मी छान धुवून घेतलेलं आहे. आता ह्या सगळ्या बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचा. कांदा पण आपल्याला चिरायचा आहे. हे सगळं मी चिरून घेतले, तुम्ही बघू शकता. बारीक उभा चिरलेला कांदा आहे, गाजर मी किसून घेतलेला आहे, टोमॅटोच्या लांबसर फोडी केल्यात, इथे शिमला मिरची घेतली आहे आणि थोड्या चवीला हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत. तर हे सगळं आपल्याला आणखी तुम्ही कुठल्याही मटर टाकू शकता, जे तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील पण त्याचा पण वापर करू शकता. एक चमचा जिरे, मीठ आणि चवीला कोथिंबीर तर हवीच हवी कुठल्याही पदार्थाला. आणि इथं मी आपली कांद्याची पात, ग्रीन ओनियन कांद्याची पात घेतली, ही ऐच्छिक आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, पालक टाका, काहीही टाका, जे असेल ते. तर असं हे आपण साहित्य घेतलं आहे. आणि आता आपण घेतो आहे रवा आणि डाळीचं पीठ. इथे मी एक मोठा कप भरून रवा घेतला आहे आणि अर्धा कप हे बेसनाचं पीठ आहे. तुम्ही समप्रमाणातसुद्धा घेऊ शकता, काहीही फरक पडत नाही. कारण की इथं प्रमाण हे महत्त्वाचं नसून पौष्टिकता, त्याची चव अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही हे प्रमाण गृहीत असं काही नाही आहे, तुम्ही आपल्या मनाने कमी जास्त करू शकता. तिथं 1 कप आपण रवा घेतो आहे. रवा हा बारीक घेतला आहे मी, की जेणेकरून तो लवकर भिजेल. जाड रवा शक्यतो घ्यायचा नाही. अर्धा रवा अर्धं बेसन घ्या, किंवा 1 कप रवा असेल तर अर्धा कप बेसन. आणि आपलं जे साहित्य सगळं आहे, कांद्याची पात, किसलेलं गाजर, कांदा, टोमॅटो, मीठ, कोथिंबीर, हे जे काही आपण घेतलेलं आहे हे सगळं याच्यामध्ये मिक्स करायचे. तर इथे आपण लहान मुलांना द्यायचे म्हणून मी 2च छोट्या छोट्या मिरच्या घेतल्यात. आणि कॅप्सिकम ही तर कमी तिखटच असते, त्याचा तिखटपणा हा नसतोच. त्यामुळे हे सगळं साहित्य आपल्याला छानपैकी एकत्र करून घ्यायचे. हा नाश्ता खरंच जर तुम्ही केला ना तर पोट भरल्याचं समाधान तर मिळतंच मिळतं. आणि एक छान पौष्टिक नाश्ता आपण ज्याला म्हणू शकतो, हे आपल्याला खायला मिळतं. कारण की दिवाळीचा फराळाचा खाऊन खाऊन आता आपल्याला कंटाळा आलेला आहे. त्यामुळे हा एक नाश्ता पर्याय छान आहे नाश्त्यासाठी. तर तुम्हीसुद्धा हे करू शकता आणि करायला अतिशय सोपं आहे. आणि मुलं तर हा नाश्ता अगदी मस्त आवडीने खातील. आणि साहित्य काहीच नाही, आपल्या घरातलं साहित्य आहे. त्यामुळे असं खास असं काही आणायचं या नाश्त्यासाठी असं पण काही नाही आहे. मस्त ज्या काही भाज्या आपल्या फ्रीजमध्ये असतील त्या काढायच्या, मैदा रवा घ्यायचा, बेसनाचं पीठ घ्यायचं आणि मस्त सगळं कालवायचं. तर बघा आता इथं पाणी टाकलं आहे आणि आपण थोडंसं मिक्स करून घेतो आहे. तुम्ही बघू शकता इथे जास्त पातळ पण करायचं नाही आहे आपल्याला. हे पूर्ण असं छान असा हिरवा रंग कॅप्सिकमचा, लाल टोमॅटो, गाजर, रंग पण सुरेख आहेत, पोषण मूल्य तर आहेच आहे आणि मुलांच्या आवडीचं आहे. एक नवीन पदार्थ तुम्ही त्यांना मुलांना देऊ शकता. हे बघा अशी कन्सिस्टन्सी आहे की जेणेकरून आपल्याला हे ब्रेडवर स्प्रेड करायचं आहे. तर हे आता थोडंसं मिश्रण आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे आपण आता झाकून ठेवूया, 5 ते 10 मिनटं झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण घेतो आहे ब्रेडच्या स्लाईस. ज्या प्रमाणात तुम्हाला नाश्ता करायचा असेल तेवढे स्लाईस तुम्ही घेऊ शकता. तर हे मी ब्राऊन ब्रेड घेतला आहे मुद्दाम, व्हाईट ब्रेड घेतलेला नाही आहे. तुम्ही कुठलाही ब्रेड घेऊ शकता, पण आरोग्याच्या दृष्टीने मी हा ब्राऊन ब्रेड घेतला आहे. आता आपलं मिश्रण पण छान 10 मिनटं झाले. छान रवा पण मस्त भिजलेला आहे आणि बारीक रवा घेतल्यामुळे लवकर भिजतो. आता याच्यात थोडंसं चवीला मी काय करते, आलं किसून टाकते. आलं टाकल्याने छान मस्त एक वेगळीच अशी चव येते. त्यामुळे मी हे आलं किसून टाकून पुन्हा मिक्स करून घेते आणि ब्रेडवर हे आपल्याला स्प्रेड करायचे. अतिशय कुरकुरीत, एकीकडून कुरकुरीत एकीकडून चविष्ट, खूप छान हा पदार्थ आहे. तुम्ही याला सँडविच टोस्ट म्हणू शकता, ब्रेड टोस्ट म्हणू शकता,
जे तुम्हाला आवडेल ते नाव द्या. मी तर इथं नाश्ता म्हणूनच म्हणते. ते बघा इथं मी हे छान पसरून घेतले. कांद्याची पात, टोमॅटो वगैरे सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि असं पसरून घ्यायचं आपल्याला. तेच तेच काय आहे, मुलांना खायचा कंटाळा येतो, म्हणून हा सगळा आपल्याला उपद्व्याप. आणि आयांना वाटतं की रोज रोज मी काय करून देऊ मुलांना, तर त्यासाठी हा पर्याय चांगला वाटतो मला. ते बघा हे असं छान पसरून घ्यायचे. एकीकडे आपल्याला तवा गरम करायला ठेवला आहे आपण, आणि याच्यात थोडंसं चवीला म्हणून मी चिली फ्लेक्स टाकते आहे. हे जास्त तिखट नसतं. आणि ज्याला ना हा पदार्थ अगदी झणझणीत हवा असेल त्यांनी या मिश्रणात छानपैकी लाल तिखट भरपूर प्रमाणात टाकू शकता. इथे मी कमी तिखटाचं करते आहे. तवा छान गरम झाला आहे. थोडंसं तेल स्प्रे करूया आपण. जास्त तेल पण नको आहे आपल्याला. कमी तेलावरच आपल्याला हे भाजायचं आहे. तेल छान पसरून घ्यायचं आपल्याला. तवा पण मस्त तापून तापलेला आहे आपला. आता बघा, आता आपण जो ब्रेडला ते स्प्रेड केलेले ना ते आपण त्याच्यावर ठेवूया. एक 5-1 मिनिटांनी खालची बाजू अशी लालसर छान झाली खरपूस की मग आपल्याला हे उलटून घ्यायचं. झाकण वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे. आणि गॅस आपला लो टू मीडियमच ठेवायचा, जास्त करायचा नाही आहे. थोडंसं साईडने आपण तेल सोडूया की जेणेकरून तो खरपूसपणा छान येईल. बघा तुम्ही उलटल्यावर कसा एक एक साईडने मस्त लाल झाला आहे. छान असा मस्त कलर आला आहे. आता दुसरी साईड पण अशी छान भाजून घ्यायची आहे. आणि तेल सोडल्यामुळे हे तव्याला चिटकत नाही. व्यवस्थित एक बाजूनी मस्त लालसर छान ब्राउनिश अशी खरपूस ब्रेड आणि वरतून आपण टाकलेले छान मिश्रण, मस्त धम्माल चव लागते बघा याची. हे बघा कसं छान झालेलं आहे. मस्त दिसते ना. झालं हे असं छान दोन्हीकडून मस्त छान भाजून घेतलं की आपला हा पौष्टिक नाश्ता तयार आहे. गरमागरम द्या, दह्याबरोबर द्या, सॉसबरोबर द्या. काही नसलं तरी नुसतं सँडविचसारखं खाल्लं तरी एकदम बढिया लागतं. तर असा हा पौष्टिक नाश्ता तुम्ही पण करा. आणि नेहमीच सांगते, कमेंट द्यायला तर विसरायचंच नाही. हो ना, कारण की तुमची कमेंट पाहिली की माझा उत्साह भरभरून वाहतो. त्यामुळे कमेंट द्या, शेअर करा. आणि नवीन असतील तर छोट्या छोट्या या रेसिपीसाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.